पावसाळ्यात धोकादायक झाडे कोसळतात। अनेकदा झाडांच्या फांद्या तुटून घरांवर, नागरिकांवर विजेचे तारांवर पडतात। त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तर अनेकदा नागरिकांना दुःखपात होते, त्यांचा जीव जातो। या पार्श्वभूमीवर अशी धोकादायक झालेली झाडे तसेच विजेचे तारांवर, घरांवर लोंबक करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती। मात्र गेल्या 2 महिन्यापासून वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिकेने ही झाडे व झाडांच्या फांद्या तोडण्यास टाळाटाळ केल्याने आज अखेर उगले यांनी केडीएमसीचे सचिव व उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला। उद्यान विभागाकडे 20 कोटी रुपये निधी असून देखील कारवाई होत नाही। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून उडवाउडीचे उत्तरे दिले जातात, असा आरोप उगले यांनी करत पावसाळ्यात झाडे कोसळून काही दुर्घटना झाली, घरांचे नुकसान झाले किंवा नागरिकांना दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उगले यांनी केला। या निषेधार्थ आज उगले यांनी केडीएमसीमध्येच सचिव कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामधील जी धोकादायक झाडं आहेत, जी लोकांच्या घरांवरती आहेत, जी तारेच्या कंपाऊंडला लागून आहेत आणि जी पडून वित्तीय आणि जीवितहानी होऊ शकते, अशा प्रकारच्या तक्रारी मी गेले 2 महिने संजय जाधव आणि अनिल तांबोरे यांना देत आहे। परंतु त्या सर्व गोष्टींकडे ते लोक गांभीर्याने पाहत नाही, उलट पक्षी चेष्टा मस्करीवारी नेण्याचा विषय आहे असं ते समजतात। परंतु जर का एखादी जीवित वित्तीय हानी झाली आणि त्याच्यामध्ये जर का माणसं दगावले, मग तेव्हा प्रशासन जागा होईल का? मग जर का आलेली तक्रार निरसन करायच्या वेळेस निरसन केली नाही तर पुढचे जे प्रश्न उद्भवणार आहेत ते उद्भवणार नाही, असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत होतं आणि त्या दृष्टीने मी यांना वारंवार सांगतोय। परंतु त्याकडे काय ते लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात आणि झाडं कटिंग कापायचं हे टेंडर दिलेलं आहे। 30 लाख, 35 लाख, 40 लाख असे टेंडर दिलेले आहेत। मग जर का तुम्ही टेंडर दिलेले आहे तर त्या इसमांकडून काम का करून घेत नाही? आणि जर का माणसं पाठवली तर ते 1-2 माणसं पाठवतात आणि ते 1 तासाने घेऊन जातात। त्यामुळे जर का महापालिका ह्या उद्यान विभाग ट्री गार्ड कटिंगसाठी लाखो रुपये टेंडर काढते, या उद्यान विभागामध्ये जमा असलेली रक्कम 20 करोडच्या अधिक आहे, मग ते गार्डन विभागामध्ये, उद्यान विभागामध्ये विविध ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे, ते तर करत नाही। मस्त बँकेत पैसे ठेवतात, व्याज चालू आहे। त्यामुळे जनतेच्यासाठी असलेले पैसे जनतेसाठी खर्च करा असं मी वारंवार सांगतो। आणि ही जी वाढलेली झाडं आहेत यांच्या फांद्या छाटा त्या पण तक्रारी करतो। उद्या लोकांच्या घरावर पडलं, त्यांचं छत कोसळलं तर जबाबदार महापालिका आहे का संबंधित अधिकारी आहे? मग पैसे कोण देणार त्यांचे, असं माझं मत होतं आणि मी त्यांना सांगितलेलं आहे। तरी त्यांनी आज तागात दुर्लक्ष केलं। मी परवा दिवशी त्यांना फोन करून आणि मेसेज टाकलेला आहे की जर का माझं काम होत नसेल तर मी तुमच्या दालनाच्या बाहेर बसणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी।